नमस्कार. NCISMच्या स्वस्तवृत्तच्या सिलेबस कॉपीनुसार ऑक्युपेशनल हेल्थ, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस व डिसइन्फेक्शन हे 3 पॉईंट मिळून 20 मार्कांचा वेटेज दिलेला आहे. त्यापैकी आज आपण स्कूल हेल्थ सर्व्हिस ह्याच्या नोट्स पाहणार आहोत. त्यावर MCQ व SAQ असे 2 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, LAQ येणार नाहीत. तर स्कूल हेल्थ सर्व्हिस याच्या अंडर हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ स्कूल चिल्ड्रन, अस्पेक्ट्स ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिस, ड्युटीज ऑफ अ स्कूल मेडिकल ऑफिसर आणि हेल्दी एन्व्हायरमेंट इन अ स्कूल हे सब पॉईंट्स येतात. तर इथे तुम्ही पाहू शकता की हे सर्वच पॉईंट मस्ट टू नोचे आहेत, त्यामुळे हे करणे आवश्यक आहे. स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, त्यामध्ये हेल्थ प्रॉब्लेम्स ऑफ स्कूल चिल्ड्रन. तर स्कूल चिल्ड्रनमध्ये काय काय हेल्थ प्रॉब्लेम असतात? माल न्यूट्रिशन, इन्फेक्शियस डिसीजेस, इंटेस्टायनल पॅरासाइट्स, डिसीजेस ऑफ स्किन, आय अँड इयर आणि डेंटल कॅरीज. ऑब्जेक्टिव्ज ऑफ द स्कूल हेल्थ सर्व्हिसेस: प्रमोशन ऑफ पॉझिटिव्ह हेल्थ, प्रिव्हेंशन ऑफ डिसीजेस, अर्ली डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड फॉलोअप ऑफ डिफेक्ट्स, अवेकनिंग हेल्थ कॉन्शियसनेस इन द चिल्ड्रन अँड प्रोव्हिजन ऑफ हेल्थफुल एन्व्हायरमेंट. हे सर्व स्कूल हेल्थ सर्व्हिसेसचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. अस्पेक्ट्स ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिस: हेल्थ चेकअप ऑफ स्कूल चिल्ड्रन अँड स्कूल पर्सनल, रेमेडियल मेजर्स अँड फॉलोअप, प्रिव्हेंशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, हेल्थफुल स्कूल एन्व्हायरमेंट, न्यूट्रिशनल सर्व्हिसेस, फर्स्ट एड अँड इमर्जन्सी केअर, मेंटल, डेंटल अँड आय हेल्थ आणि हेल्थ एज्युकेशन. त्यामध्ये पहिलं हेल्थ अप्रेझल ऑफ स्कूल चिल्ड्रन अँड स्कूल पर्सनल. Medical examination of children at the time of entry in the school and thereafter every 4 years. Initial examination, careful history and physical examination of the child. A routine examination of blood and urine should be done. Medical examination should also be given to teachers and school personnel. Daily morning inspection of children should be done by the teacher regarding nausea, vomiting, headache, any rash spots, red or watery eyes, pain, cough, cold, etc. Second है prevention of communicable diseases. Proper immunization should be maintained. Next, healthful school environment. त्यामध्ये लोकेशन, साईट, स्ट्रक्चर, क्लासरूम, फर्निचर, डोर्स अँड विंडोज, कलर, लाइटिंग, वॉटर सप्लाय, कॅन्टीन्स हे सर्व पाहायचं. न्यूट्रिशनल सर्व्हिसेस. स्कूल चिल्ड्रन शुड बी assured of at least 1 nourishing meal. It is recommended that school meal should provide at least 1/3 of daily calories requirement and half of daily protein. या सर्व गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. फर्स्ट एड अँड इमर्जन्सी केअर, मेंटल हेल्थ, स्कूल टाइमटेबल, देअर मस्ट बी इनफ रिलॅक्सेशन पिरियड. डेंटल हेल्थ, डेंटल एक्झामिनेशन at least once a year. आय हेल्थ, बेसिक आय हेल्थ सर्व्हिसेस शुड बी प्रोव्हाइडेड. हेल्थ एज्युकेशन, पर्सनल हायजीन, एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि फॅमिली लाईफ. आता नेक्स्ट पॉईंट आहे ड्युटीज ऑफ अ स्कूल मेडिकल ऑफिसर. इंक्लुडिंग ऑल द aspects ऑफ स्कूल हेल्थ सर्व्हिसेस, द स्कूल डॉक्टर शुड नॉर्मली बी रिस्पॉन्सिबल फॉर regular appropriate visits to the school medical center, new students medical questionnaires etc., immunizations and pre-employment medicals for staff. Advice on occupational and environmental health matters, advice on any individual patient's health, annual report for the school's governing body. School health administration. School health services in India are administered by different departments in different states, usually the Department of Health and Education. School health should be integral part of general health services. It is the responsibility of PHC to administer school health services, make this program continuous and self-supporting. National School Health Council, advisory and coordinating body. आता याचा लास्ट पॉईंट म्हणजे हाऊ टू मेंटेन अ हेल्दी स्कूल एन्व्हायरमेंट. द फॉलोइंग मिनिमम स्टँडर्ड्स फॉर सॅनिटायझेशन ऑफ स्कूल हॅव बीन सजेस्टेड. त्यामध्ये खूप पॉईंट्स दिलेले आहेत. प्रत्येक पॉईंट कशा प्रकारे आहेत ते आपण पाहूयात. लोकेशन म्हणजे त्याचं ठिकाण कसं असावं, सेंट्रली लोकेटेड असावे, आवाजापासून दूर व व्यवस्थित सुरक्षा असावी. साईट, हायर सेकंडरीसाठी 10 एकर लँड आणि प्रायमरी स्कूलसाठी 5 एकर लँड. स्ट्रक्चर, इट शुड बी सिंगल स्टोरीड आणि हीट रेजिस्टंट वॉल्स असाव्या. क्लासरूम, त्यामध्ये 40पेक्षा जास्त स्टुडंट्स नसावे असा असावा. फर्निचर, प्रॉपर डेस्क अँड बेंचेस, चेअर्स बॅकरेस्ट असावे. विंडोज, हाईट 30 इंच फ्रॉम द फ्लोअर लेवल आणि क्रॉस व्हेंटिलेशन असावं. लाइटिंग, क्लासरूम शुड बी वेल लाइटेड आणि सफिशियंट नॅचरल लाईट असावी. वॉटर सप्लायमध्ये कंटिन्युअस, सेफ अँड पोर्टेबल वॉटर अँड पिरियॉडिक क्लिनिंग ऑफ द वॉटर टँक शुड बी डन. इटिंग फॅसिलिटीज, सेपरेट नीट अँड क्लीन रूम फॉर मिड डे मील्स. लॅबोरेटरी म्हणजे वॉशरूम्स, 1 urinal फॉर 60 स्टुडंट्स अँड 1 लॅट्रिन फॉर 100 स्टुडंट्स. सेपरेट अरेंजमेंट मस्ट बी मेड फॉर बॉयज अँड गर्ल्स. त्यानंतर न्यूट्रिशनल सर्व्हिसेस, ॲटलिस्ट 1 नरिशिंग मील, इक्विप्ड फर्स्ट एड किट. डेंटल हेल्थ, डेंटल एक्झामिनेशन ॲटलिस्ट वन्स अ इयर. तसंच आय हेल्थ, बेसिक आय हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करावी. हेल्थ एज्युकेशनमध्ये पर्सनल हायजीन, एन्व्हायरमेंटल हेल्थ आणि फॅमिली लाईफ आणि मेंटेन स्कूल हेल्थ रेकॉर्ड. हे सर्व पॉईंट्स स्कूल हेल्थ सर्व्हिसेसच्या अंदर येतात.
तर ह्या होत्या स्कूल हेल्थ सर्व्हिस संबंधित सिलेबस कॉपीनुसार नोट्स. तर तुम्ही ह्या पॉज करून लिहू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.